ठाण्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क. आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आपत्कालीन कक्षाचा आढावा. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी संबंधित विभागांनी सतत सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसंच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी 02253711010 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटनांबाबत बोलताना आयुक्त सौरभ राव यांनी पर्यावरणाचा समतोल राखत नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी झाडांची शास्त्रशुद्ध छाटणी केली जात असल्याचं सांगितलं. गेल्या 4 महिन्यांपासून शहरात सुमारे 6000हून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. सोसायटीच्या आवारातील झाडांची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेची असली तरी ज्या ठिकाणांहून मागणी आली असेल तेथे महापालिकेने पुढाकार घेऊन छाटणी केली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या पावसासोबत जोरदार वारेही वाहत असल्याने झाडे आणि फांद्या पडण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रतिसादासाठी मनुष्यबळ दुप्पट करण्यात आलं असून छाटणीनंतर निर्माण होणारा हिरवा कचरा तातडीने उचलण्याचं कामही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबतही महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्यात. आयुक्तांनी पावसाचा जोर कमी होताच मास्टिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे भरण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतलं जाईल असं सांगितलं. मात्र गेल्या 3 दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस सुरू असूनही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पावसातही मास्टिक टाकण्याचं काम सुरू ठेवण्यात आलं आहे. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारींवर 24 तासांच्या आत कार्यवाही करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. झाड पडल्यामुळे पांडुरंग भुवड हे नागरिक जखमी झाले असून महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी त्यांना तातडीनं महापालिकेच्या महावीर जितो रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आपण स्वतः माहिती घेत असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केले. झाडं छाटणे, झाडांची ट्रिमिंग करणे हा एक खूप संवेदनशील विषय आहे आणि यामध्ये पर्यावरणाचा तोल आणि तसेच नैसर्गिक आपत्ती टाळणे या दोघांमध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता असते. निश्चितरित्या मागील 4 महिन्यापासून पावसाळा सुरू होण्याचे 4 महिने आधीपासून आपण झाड तोडणे याची संपूर्ण मशिनरी सज्ज केली आहे. 6000 पेक्षा जास्त झाडांची फांदी किंवा त्यांची ट्रिमिंग, फांदी मारण्यापासून ट्रिमिंग करणे ही कारवाई आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हाती घेतला आहे. मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते 2 ठिकाणावर किंवा 2 स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत. एक सोसायटीचे आतमधले झाडे आहेत त्याचा दायित्व महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असतं महापालिकेचे हद्दी बाहेरचे असतात आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते आणि ही जी घटना होतात त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे. मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत आणि त्याचे पण अनेक कारण, जसं मी आधी नमूद केला की यावर्षी अप्रत्याशित तीव्र गतीने वारं चालू आहे. दुसरा की ज्या पद्धतीने आपण ट्रेनिंग करतो, अनेकदा जे आपली ट्रेनिंग करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून थोडा जास्त किंवा कमी ट्रेनिंग झाली तरी सुद्धा फांदे तुटण्याची घटना घडते. आम्ही खूप सावधगिरी या कालावधीमध्ये राबवत आहोत. याचे 2 पार्ट आपण केला आहे. एक की जे जसं मी आधी नमूद केला की जवळपास एकंदरीत जे मनुष्यबळ आहे त्याला 2.5 ते 3 पट यापर्यंत आपण घेऊन गेलो. आजपासून त्यांनी कामही चालू केला. दुसरं, झाडे पडल्यानंतर किंवा झाडे छाटल्यानंतर जे ग्रीन कचरा आहे, ग्रीन डेब्री आहे, ती लगेच तिथून उचलणे याचीही व्यवस्था आणि तो मशिनरी कार्यरत ठेवणे याची आम्ही दक्षता घेतो. रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात